हॅलो नमस्कार, मी निखिलेश बेंद्रे. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो. आज मी रवींद्र नाट्य मंदिरच्या मिनी थिएटरला आलो आहे. द्विधा या अपकमिंग मराठी फिल्मच्या ट्रेलर लॉन्चसाठी. ट्रेलर लॉन्च सोहळा खूप चांगल्या पद्धतीने पार पाडला अँड विथ मी नाव आर द लीडिंग ॲक्टर्स ऑफ दिस फिल्म अलॉंग विथ द रायटर अँड डिरेक्टर. येस. तर तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. आणि Thank you. मला पहिला प्रश्न तुम्हा दोघांना विचारायचा आहे की तुम्हा दोघांची या चित्रपटाला हो म्हणण्यामागची कारणं काय होती? You'll start. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सिनेमाची गोष्ट हं. ती सरांनीच लिहिलेली आणि अप्रतिम आहे. आणि शिवाय त्याच्यात जे काही नातेसंबंध आहेत आणि ज्या पद्धतीने काय म्हणतात त्याने आम्हाला सांगितलं सुरुवातीला की बाबा असं असं करायचं, अशा पद्धतीने करणार आहोत आपण. तर ते इतकं पटलं, इतकं भावलं मनाला. तर त्याच्यामुळे नाही म्हणण्याचा काही प्रश्नच नव्हता. आणि एवढी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा अशा पद्धतीचा रोल मी कधीच केलेला नाही 50 वर्षात. तर तो माझ्या वाट्याला जर इतका छान रोल आलेला असेल आणि एवढे छान को ॲक्ट्रेस असेल आणि एवढे मोठे डिरेक्टर असतील, तर मला असं वाटतं की मी नाही म्हणणं शक्यच नाही. तर त्याच्यामुळे मी हो म्हटलेलं होतं. ओके मॅम. नाही, मी पण काय फक्त मम म्हणेन. कारण अर्थात संहिता हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे या सिनेमाला हो म्हणण्यासाठी. आणि दुसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आत्तापर्यंत जशा पद्धतीचे रोल केलेत किंवा स्वतः पण मी मानसी म्हणून जशी आहे त्यापेक्षा श्रावणी नाईक ही फार वेगळी आहे. सो मला ते एक होतं की आपल्याला स्वतःला अभिनेत्री म्हणून काहीतरी नवीन ह्याच्यात शोधता येईल, शिकता येईल. ती एक गोष्ट अजून एक मला अट्रॅक्ट करणारी वाटली. आणि ऑफकोर्स लास्ट बट स्टील नॉट द लिस्ट की ज्यांच्या बरोबर स्क्रीन शेअर करायला मिळेल हे कळल्यानंतर आणखीन म्हणजे आनंद द्विगुणित झाला की अरे ज्यांच्या बरोबर काम करायची इतक्या वर्षांपासूनची इच्छा होती ती या निमित्ताने पूर्ण झाली. सो अशा एक नाही तर अनेक गोष्टी आहेत या सिनेमाला हो म्हणण्यामागे. ऑलराईट. माझा पुढचा प्रश्न तुम्हा दोघांसाठीच आहे की तुम्ही तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सेसमधून काही गोष्टी ड्रॉ केल्यात का वाईल प्लेइंग युअर कॅरेक्टर्स इन द फिल्म? जनरली कुठलंही आता एक फॉर एक्झाम्पल डिरेक्टरने सांगितलं की इथून तू तिथे जातोस आणि तिकडे पाहतोस. हं. तर तिथून तिथे जाऊन तिथे पाहतो त्यावेळेला त्याच्या डोक्यात काहीतरी चाललेलं असतं. डिरेक्टरच्या डोक्यात असतं, त्या ॲक्टरच्या डोक्यात असतं. तर तो जाताना कदाचित एक एक लुक इकडेही टाकतो आणि मग तिथे जातो. तर ते वर्क होतच असतं. ते वर्कआउट करतच असतात कलाकार प्रत्येकजण आपापल्या म्हणजे काय कॅपॅसिटीप्रमाणे. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट इकडे अशी आहे की आम्ही किती वर्कआउट केलं, काय केलं, पण हे इथे पटायला पाहिजे ना, सर्वात महत्त्वाची गोष्ट. पण त्यांनी आम्हाला ते करायला दिलंच. म्हणजे आमच्या दोघांच्या वतीने बोलतोय. पण रे तू सांगायचंस नाही. ना. हां. तर आम्ही ते केलंच. पण तरीसुद्धा त्यांनी त्याची काही काय म्हणतात त्याला की ते इतकं छान सांगायचे, इतकं छान पद्धतीने समजावून सांगायचं की हे असं असं आहे, हे असं करायचं आहे. तर बाकी काय विचार करण्याची गरजच नसायची. मग तुम्ही ते आहे त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला की त्याचा रिझल्ट चांगलाच येणार आहे हे आम्हाला माहिती होतं. त्याच्यामुळे ते जे सांगायचे त्या शब्दाच्या बाहेर आम्ही नव्हतो. हं. आणि त्याच्यामुळे जे काही आता तुम्ही ज्यावेळेला सिनेमा पाहाल, ट्रेलर पाहिलात, त्यावेळेला तुमच्या लक्षात आलं असेल की ते आहे ते सगळं त्यांनी केलेलं आहे, ते ग्रेट आहे सगळं. माझ्या बाबतीत म्हणशील तर खरं तर नाही. कारण म्हणजे पर्सनल आयुष्यातनं हां, तुम्ही काही इथे घेऊ शकलात का? तर नाही. मी माझ्या पर्सनल आयुष्यातनं इथे काही घेऊ नाही शकले ह्याचं कारण की माझं मानसिक कुलकर्णी म्हणून माझं जे बालपण गेलंय, माझं जे सराउंडिंग आहे, माझं जे भावविश्व आहे ते फार वेगळं आहे. आणि अल्टिमेटली ते माझ्या बोलण्यातनं, माझ्या बॉडी लँग्वेजमधनं दिसतं. जे श्रावणी नाईक ह्या कॅरेक्टरसाठी असणं अपेक्षित नाहीये. कारण तिचं बालपण फार वेगळ्या पद्धतीचं गेलंय. तिचं भावविश्व फार वेगळं आहे. सो ती पडद्यावर साकारत असताना ऑलरेडी म्हणजे हे ऑफकोर्स गोज विदाउट सेइंग की जे
तुम्ही लहानपणापासून जे काही अनुभव घेतले ते कुठेतरी तुमच्या पर्सनॅलिटीत रिफ्लेक्ट होत असतात. सो श्रावणी नाईक ही पर्सनॅलिटी उभी करत असताना मला माझ्या पर्सनल आयुष्यातलं तसं काही घेता नाही आलं, कारण ती फार वेगळी आहे आणि त्यातलं इथे घेऊन चालणार नव्हतं. बट हॅव्हिंग सेड दॅट, मी त्याच्यासाठी खरोखर असे म्हणजे श्रावणी नाईकची भूमिका साकारण्यासाठी तशा पद्धतीची किंवा तिला जे प्रॉब्लेम्स, तिचं बालपण आपण जे दाखवलंय किंवा तिच्या काही इश्यूज, हेल्थ इश्यूज आपण जे काही दाखवले असतील फिल्ममध्ये, तर तसे किंवा त्याच्यातनं सफर करणाऱ्या लोकांशी मी ॲक्च्युअल जाऊन बोलले, जेणेकरून मला ती मेंटॅलिटी समजून घ्यायला त्याचा उपयोग होईल की मी कशी ही व्यक्तिरेखा उभी करू. एक तुम्ही नुसतं व्हिज्युअली दिसता तर ते एक फ्रेम पुरतं आहे, पण त्याच्यापुढे तुम्ही काय करता त्याने ते फिल्म पुढे जाते आणि त्यांनी लोक तुम्हाला कॅरेक्टर म्हणून ऍक्सेप्ट करतात, बरोबर. सो ते करण्याकरता एक लुकच्या पलीकडे जाऊन आपल्याला व्यक्तिरेखा साकारताना एक वेगळा पण अभ्यास करायला लागतो की बघताना ती फेक वाटू नये. आता मी तशी नाहीये म्हणून मी फक्त हातवारे न करता शांतपणे बोलून सुद्धा काही न करता श्रावणी नाईक उभी करू शकले असते, पण ती कदाचित बघताना फेक वाटली असती. मी हातवारे करत नाही ह्याचा अर्थ इथे काही चालू नाहीये का, तर नाही, खूप काही आहे. श्रावणी नाईकच्या मनात इतकं काही चालू आहे. जी द्विधा या सिनेमात आपण मांडायचा प्रयत्न करतोय ती थ्रू आउट सिनेमा तिच्या मनात, तिच्या डोक्यात चालू आहे, पण ती व्यक्त करण्याची तिची पद्धत वेगळी आहे. जशी मानसी कुलकर्णीची असेल तशी तिची नाही आहे. त्यामुळे पर्सनल आयुष्यातनं मी काही घेऊ नाही शकले, बट येस कुठून तरी घेऊ शकेन ह्यासाठी मी काही लोकांना अप्रोच झाले आणि तिकडनं काहीतरी घेतलंय. ऑल राईट. निलेश सर, आता तुमच्याकडे मला यायचं आहे. तुम्ही इतकी वर्ष एडिटर म्हणून काम केलं, तर जेव्हा तुम्हाला कॅप्टन ऑफ द शिप होण्याची संधी मिळाली, तेव्हा तुमचा पहिला दिवस कसा होता सेटवरचा? पहिला दिवस म्हणजे जेव्हा मी पहिला टेक घेत होतो, लाईक फर्स्ट शॉट, तेव्हा मी तिथे जितकी लोक होते ते सर्वांना सांगितलं की ही माझी फिल्म आहे आणि मला माहिती आहे मी कदाचित चुकू शकतो यामध्ये किंवा काही तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतात, बट तुमच्या सपोर्टची मला गरज आहे आणि तुमच्या सपोर्टनीच मी ही फिल्म पूर्ण करू शकेन. आणि त्यानंतर झालं, बरेच प्रत्येकाकडून सपोर्ट मिळाला आणि सिनेमा बनला. पहिला दिवस हो, त्या आदल्या रात्री झोपा झाली नाही की उद्या सकाळपासून आपण शूट करणार आहोत, कारण एडिट मी बरंच काही केलं, पण जे आपण स्वतः करतो, जे आपल्याला स्वतः करायचं आहे ते म्हणजे लाईक सिनेमा जसं मी स्वतः करायचं आहे, तर त्याचं दडपण वेगळंच असतं ते. आणि मी निर्माता पण असल्यामुळे ते डबल होतं सगळं ते. पण हो, होता, पण आय थिंक वी मॅनेज्ड, वी डिड प्रिटी वेल. त्याच्याशीच जोडून मला एक विचारायचं होतं की तुम्ही एडिटर पण आहात, तर कुठे एडिटर आणि डिरेक्टर कॉन्फ्लिक्टमध्ये आलं का थ्रू आउट द जर्नी? नाही, एडिटर आणि डिरेक्टर कॉन्फ्लिक्टमध्ये येण्याचा प्रश्नच नाही आहे, कारण एडिटर आणि डिरेक्टर कॉन्फ्लिक्ट तेव्हा येते जेव्हा ते दोन वेगवेगळे असतात. ओके, या. आता मी एकच आहे, ते मला माहिती आहे की जे माझ्यातला एडिटर सांगणार आहे ते डिरेक्टरसाठी फायद्याचं आहे किंवा मी माझ्यातलं डिरेक्टर जे सांगणार आहे ते एडिटरसाठी फायद्याचं आहे. इट डिड हेल्प, येस. पण म्हणजे एखादा सीन तुम्हाला समजा कट करावासा वाटतोय आणि ॲज अ डिरेक्टर यू फील की मला तो कट करायचा नाही आहे, बट तुमच्यातला एडिटर तुम्हाला सांगतोय की नाही, आय हॅव टू टेक दिस आउट. हा, असं होतं, असं झालं बऱ्याच वेळेला, बऱ्याचशा गोष्टी. पण एडिटर आणि डिरेक्टर एक असल्यामुळे त्या दोघांनी कॉम्प्रोमाइज केला. हा, नाही, दिस इज गोइंग टू वर्क फॉर द फिल्म, सो हे करूया. लास्ट क्वेश्चन, ऑडियन्सचा काय टेक अवे असला पाहिजे तुमच्या मते ही फिल्म बघितल्यानंतर? व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स? मला असं वाटतं की आय थिंक यू स्पीक. असं नाही, सी नाही, अरे असं काय आहे, नाही. सी, मला असं वाटतं टेकअवेचा प्रश्न नाही आहे, कारण मुळातच आम्ही ना काही उपदेश कोणाला काही करायचं आहे किंवा काय चूक आणि काय बरोबर हे दाखवायला जात नाही आहोत, कारण आम्हाला माहिती आहे की प्रत्येकाची स्वतःची एक बाजू असते. ओके, सो जाणीवा फक्त आपल्यातल्या थोड्या आपण अजूनही त्या काय म्हणू, अजून त्या जाग्या ठेवूया, एवढंच एक फक्त आम्हाला सांगायचं आहे. कारण काय होतं, बऱ्याचदा हल्ली आपलं लाईफस्टाईल इतकं फास्ट आणि इतक्या गोष्टींनी ते भरलंय ना, की बऱ्याचशा मनातल्या गोष्टी मनात असून सुद्धा त्या अनवधानाने काही काळानंतर बाजूला सारल्या जातात.
सो तेवढं फक्त होऊ नये. म्हणजे हे मी स्पेसिफिकली काहीतरी पेरेंट्सच्या जबाबदाऱ्यांबद्दल बोलते किंवा काही असं अजिबात नाहीये. कारण मी आधीच म्हटलं उपदेश असा काही करायचा नाहीये. पण थोड्या ज्या जाणीवा आहेत मनातल्या त्या शेवटपर्यंत तशाच जाग्या ठेवा, कारण तेच आपल्याला माणूस बनवतात. नाहीतर मग हे सगळं ऑटो पायलट मोडवर चालत राहते रोजचं तेच शेड्यूल आणि रोजचं तेच. तर ते एका पॉइंटला बोरिंग होतं. आणि बोरिंग होतं म्हणण्यापेक्षा आपण त्याने अजून भावनाहीन होत जातो, जे घडता कामा नये. भावना अजून तितक्या त्यांचा ओलावा असणं नात्यांमध्ये काय सगळीकडे समाजात म्हणून पण वावरताना भावना असणं हे फार गरजेचं आहे. तेवढं एक हलकेपणे आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलाय. ऑल राईट. वेल, थँक्यू सो मच. Thank you so आणि much. 4 सप्टेंबरसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. ॲज फॉर दी ऑडियन्स, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कॉमेंटही नक्कीच करा. थँक्यू.